सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2 लाखांवर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. थकीत आणि नियमित कर्जदारांना 1,000 कोटींवर कर्जमाफी शक्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी अखेर जाहीर केली. सप्टेंबर 2025पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्हा बँकेचे या तारखेपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी तब्बल 62,571 असून त्यांच्याकडे मुद्दल 729 कोटी आहे. व्याजासह ही एकूण थकबाकी 1,063 कोटी रुपये आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणारे 1,75,000 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना 1,000 कोटीपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र शासन निकषानंतर स्पष्ट होईल. राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर हे आश्वासन पाळण्यास सरकारकडून विलंब होत असल्याने मागील वर्षी शेतकऱ्यांनी नागपूर येथे मोठे आंदोलन केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जून 2026पर्यंत कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच कर्जमाफी कशा पद्धतीने द्यायची यासाठी समिती नियुक्त करण्यात आलेली असून तिचा अहवाल एप्रिल 2026मध्ये येणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे निश्चित होते. मात्र ती किती आणि कधी याची उत्सुकता होती तीही आता संपली असून राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सप्टेंबर 2025 अखेर पीक कर्जाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं जाहीर केलं. तसेच नियमित कर्जदार यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.